एकदम दाणेदार, रसरशीत, स्वीट अँड टेस्टी गाजराचा हलवा. गाजराचा हलवा ही एक पारंपरिक भारतीय मिठाई आहे, जी खास करून सण, उत्सव आणि विशेष प्रसंगी तयार केली जाते. गाजराचा हलवा अत्यंत रुचकर आणि पौष्टिक असतो. गाजराच्या हलव्याची खासियत म्हणजे त्याचा नरम आणि रेशमी टेक्स्चर, ज्यामुळे प्रत्येक कण तोंडात जाऊन एक अप्रतिम स्वाद देतो. गाजराचा हलवा हा गाजर, साखर, तूप आणि दूध यापासून तयार केला जातो. गाजरामध्ये फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट हे भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे गाजर हे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभकारी आहे. रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी 15 मिनिटात होते. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मनीषाज रेसिपी वर्ल्ड. चॅनेलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. गाजराचा हलवा बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. 500 ग्रॅम गाजर आपण घेतले आहेत. 1.5 कप दूध, अर्धा कप साखर, 1/4 कप खवा, 1/4 कप तूप, काजू 4 टेबलस्पून, बदाम 4 टेबलस्पून, वेलची पावडर 1 टीस्पून. रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण गाजर धुवून घेऊया. गाजर धुवून घेतले आहेत. आता गाजरावरची साल काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे सर्व गाजरांची साल काढून घ्यायची आहे. गाजरांची साल काढून झालेली आहे. आता ते आपण किसून घेऊया. मी फूड प्रोसेसरमध्ये गाजर किसून घेत आहे. फूड प्रोसेसर नसेल तर तुम्ही किसणीने देखील गाजर किसून घेऊ शकता. प्रोसेसरमुळे वेळ कमी लागतो आणि मेहनतही कमी लागते. आपले सर्व गाजर आता किसून झालेले आहेत. आता गॅसवर कढई ठेवायची आहे. गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. कढई चांगली तापली आहे. आता यामध्ये घालूया तूप. 1/4 कप तूप मी घेतले आहे. तूप चांगले गरम झाले आहे. आता यामध्ये घालूया 4 टेबलस्पून बदाम. बदाम थोडेसे फ्राय झाले आहेत. आता यामध्ये टाकूया 4 टेबलस्पून काजू. 15 ते 20 सेकंद आपण ड्रायफ्रूट फ्राय करून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स फ्राय झालेले आहेत. आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता किसलेला गाजर कढईमध्ये टाकायचा आहे. अर्धा किलो गाजराचा किस आपण घेतला आहे. किसलेला गाजर आपण तुपामध्ये 2 ते 3 मिनिट परतून घेणार आहोत. चमच्याने गाजर सतत हलवत राहायचे आहे. कढईवर झाकण ठेवून आपण गाजर 1 मिनिट शिजवून घेणार आहोत. आता कढईवरचे झाकण काढून गाजराचा किस चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये दूध घालूया. 1.5 कप दूध मी यामध्ये घातले आहे. अर्धा कप साखर यामध्ये घालायची आहे. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. हे सर्व पदार्थ चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत.
गाजराचा हलवा बनवण्यासाठी शक्यतो लाल रंगाचेच गाजर घ्या, त्यामुळे हलव्याला रंग चांगला येतो. सर्व पदार्थ मिक्स झाले आहेत. आता कढईवर झाकण ठेवून आपण 1 ते 2 मिनिट हलवा शिजवून घेणार आहोत. हलव्यामधील दूध आटले आहे. आता यामध्ये घालायचा आहे खवा. 1/4 कप खवा आपण घेतला आहे. खवा चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे. खवा मिक्स करून झाला आहे. आता यामध्ये वेलची पावडर घालूया. 1 टीस्पून वेलची पावडर आपण घेतली आहे. वेलची आणि साखर मिक्सरमध्ये ग्राइंड करून मी वेलची पावडर बनवली आहे. 1 टेबलस्पून तूप आपण यामध्ये टाकूया. हे सर्व पदार्थ चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. अर्धा ते 1 मिनिट हलवा आपण लो फ्लेमवर शिजवून घेणार आहोत. आता हलव्यामध्ये फ्राय केलेले बदाम आणि काजू टाकून ते मिक्स करून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट्स हलव्यामध्ये मिक्स करून झाले आहेत. आता हलव्यामध्ये टाकूया 1 टेबलस्पून तूप. तुपामुळे हलवा चिकट होत नाही, तर एकदम मोकळा होतो आणि एकदम दाणेदार होतो आणि चवीला अप्रतिम लागतो. हे पहा, एकदम दाणेदार, रसरशीत, स्वीट अँड टेस्टी गाजराचा हलवा तयार झाला आहे. हलव्यावर आपण काजू, बदाम आणि टुटी फुटी लावून घेऊया. यामुळे हलवा एकदम भारी दिसतो. हे पहा, गाजराच्या हलव्याला किती छान रंग आला आहे आणि याचे टेक्स्चर पहा, एकदम परफेक्ट टेक्स्चर आले आहे आणि टेस्ट तर खूपच छान झाले आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.